हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. सिम्पली सुवर्ण चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत ढोकळा. तर इथे 1 वाटी आपल्याला बेसन पीठ, थोडीशी हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची आणि हे चांगलं मिक्स करून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. आपल्याला लागेल तसे पाणी टाकायचं आणि मस्त त्याला मिक्स करून घ्यायचं. तर आपण पाहू शकता खूप छान प्रकारचं पीठ आपलं मिक्स झालेलं आहे. तर अशा प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवायची आणि आता आपल्याला इथे लागणार आहे 1 पॉकेट इनो. तर आपण आता ढोकळा बनवणार आहोत इनो टाकून. तर यामध्ये आपल्याला इनो ॲड करायचा आहे आणि छान त्याला हलवून घ्यायचं. आपण पाहू शकता किती सुंदर प्रकारचं पीठ इथे आपल्याला मिक्स झालेलं आहे. आपल्याला झटपट ढोकळा बनवायचा आहे. आपण जास्त वेळ याला नाही ठेवणार. ह्याला मिक्स केल्यानंतर लगेचच आपल्याला गॅसवरती एक आपल्याला इडली पात्राचं हे करायचं, त्यामध्ये पाणी टाकून स्टँड ठेवायचं आणि यामध्ये आपण कुकरच्या डब्याचा वापर करून ढोकळा बनवणार आहोत. तर याला तेल लावून घ्यायचं आणि आपलं हे पीठ त्यामध्ये टाकायचं. तर आपल्याला गॅस ऑन करून त्यावरती आपल्याला हे 15 मिनिटे ठेवायचं आहे. तर छान प्रकारचा ढोकळा आपला तयार होतो 15 मिनिटामध्ये. तर हे आपण असं गॅसवरती आपलं इडली पात्र ठेवलं आणि त्यामध्ये 15 मिनिट आपल्याला वेट करायचं आहे. तर इथे आपल्याला लागणार आहेत मस्तपैकी आपला गावरान कोथिंबीर, मिरची आणि कढीपत्ता. मस्तपैकी आपण इथे कोथिंबीर पण घेतलेली आहे, शेतातलीच आहे, सगळं फ्रेश आपलं. तर इथे असं छान प्रकारचे आपल्याला मिरची, कोथिंबीर कट करून घ्यायची. तर असं आपल्याला सकाळी गावाकडे कसं असतं ना, सकाळी नाश्त्यासाठी किंवा कधीतरी पाहुणे आल्यावर गरमागरम ढोकळा बनवला जातो. तर अशा हा छान प्रकारचा ढोकळा आपले 15 मिनिट झाले आहेत आणि हा ढोकळा पाहू शकता किती छान स्पॉन्जी आणि याचा कलर पण नॅचरल आहे. याला काही फिल्टर वगैरे लावलेलं नाही आहे. तर हे नॅचरली आपल्याला दिसतं, हो ओरिजिनल कलर आहे. तर हा किती स्पॉन्जी झालेला आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे फोडणी. तर यामध्ये तेल टाकायचं आणि जिरे मोहरीचा तडका द्यायचा आणि थोडीशी हिरवी मिरची, कढीपत्ता टाकून याला तडका दिलेला आहे. हे त्याच्यावरती असं मस्त टाकून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि टेस्टी ढोकळा तयार झालेला आहे. तर तुम्हाला हा ढोकळा आवडल्यावर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.